सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये पुण्यावरनं. बरं, आज आपण आणखी एक साईट घेऊन आलो आहे. ही आपली 1 BHK ची साईट आहे. बरं, आता इथे जे सर आणि जे मॅडम आहेत, तर बेसिकली ह्यांची रिक्वायरमेंट जी होती ती फ्लोरिंगची होती. तर नॉर्मली कसं होतं की आपण ज्या फ्लॅटमध्ये राहतोय, आता समजा त्या घराला आपले 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, बरोबर. त्यावेळेस काय होतं की ते यूज करता करता आपले जे खालचे जे नॉर्मली जे फ्लोरिंग आहेत, ज्या टाईल्स आहेत, ते कुठं ना कुठं क्रॅक होतात. काही सामान शिफ्टिंग वगैरे करताना किंवा एखादे आपण प्रोडक्ट बाहेरनं परचेस करतो आणताना, तर कुठं ना कुठं ह्या गोष्टी वेअर अँड टेअर होतात. मग त्यावेळेस क्लायंटची अशी रिक्वायरमेंट असते की ठीक आहे, आपण अख्खं फ्लोरिंग चेंज करूया. पण अख्खं फ्लोरिंग चेंज करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही विचार कराल किंवा तुमच्या डोक्यात आता येत असेल किंवा पैसे नाही, पैसे हा सेकंडरी आहे. प्रायमरी हे आहे की वेळ. कारण का बेसिकली असं असतं की आता पुण्यामध्ये आता आपण बघतोय तर 90% हे जे कपल्स आहेत हे सगळे जॉब करणारे आहेत, वर्किंग प्रोफेशनल आहेत, हजबंड वाईफ दोन्ही, बरोबर. मग त्याच्यामध्ये त्यांना वेळ नाही. मग अख्खे टाईल्स हे सगळं जर 2 BHKचं म्हणा किंवा 1 BHKचं म्हणा, टाईल्स जर फोडायचं म्हटलं की हे तोडायलाच ॲटलिस्ट 1 दिवस पूर्ण जातोय, पूर्ण क्लिनिंग, त्यानंतर मग नवीन टाईल्स सिलेक्शन करणं, आणणं, एवढा वेळ क्लायंटकडे नाहीये. प्लस वेळ तर तुम्हाला जातोच आहे तुमचा, प्लस त्याच्याबरोबर तुमचा पैसाही त्याला लागणार आहे. मग त्या गोष्टीला एक सबस्टिट्यूट मार्केटमध्ये जे आहे दॅट इज द फ्लोरिंग. तर फ्लोरिंग कुठलं, नॉर्मली आता आपण बघतो की विनाईल फ्लोरिंग वगैरे जे आहेत नॉर्मल आपण जे लावतो ते जुने झाले. आता त्याच्यावरती जे आलंय दॅट इज नोन ॲज द SPC फ्लोरिंग. त्याच्यामध्ये PVC होतं, आता PVCचा जो ॲडव्हान्स फॉर्म आहे तर ते आहे SPC फ्लोरिंग. आता हे SPC म्हणजे काय, हे स्टोन आणि प्लास्टिक कंपोसाईट मटेरियल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे स्टोन आहे त्याला क्रश केलं जातं, प्लास्टिकचं जे वेस्टेज आहे त्याच्यामध्ये ह्याला काही केमिकल कॉम्पोजिशन असतंय आणि त्याला एक्स्ट्रीम प्रेशरवरती त्याला कंपोसाईट करून त्याला बॉन्डिंग केलं जातं. तर तेव्हा कुठे हे त्याचे असे ब्रिक्स किंवा असे लेयर्स बनतात. तर आता ह्याची थिकनेस जर तुम्ही बघाल तर ही 4 mm थिकनेस आहे आणि ह्याच्या खाली जे तुम्हाला रबर जे मॅटिंग दिलंय त्याची थिकनेस आहे 1 mm. तर एकंदरीत तुम्हाला टोटल 5 mm ची ही वॉल थिकनेस भेटेल. आता काय होतं, आपलं जे फ्लोरिंग आहे, आता हे फ्लोरिंग लावायची प्रोसेस खूप इझी आहे. तुमचं खाली जे काही तुम्ही मॅटिंग वगैरे केलं असेल त्याला काढायची काही गरज नाहीये. फक्त एवढं आहे की खालचं जे फ्लोर आहे ते आपल्याला 0 लेवलला पाहिजे. 1 mm 2 mm वर खाली जर असेल काही अडचण नाही. त्यापेक्षा जर समजा जास्त 4-5 mm चा फरक आहे, त्या सिनेरिओमध्ये आपण कसं POPचं वगैरे त्याच्यावरती थोडंसं लिक्विड टाकून ते लेवल करून मग त्याच्यावरती आपल्याला हे लावता येतं. ह्याचं इन्स्टॉलेशन एकदम इझी आहे. जर तुम्ही आता हे बघितलं, आता माझ्याकडे हे 2 प्लँक्स आहेत. तर नॉर्मली कसं आहे, हे एकमेकांना इथं लॉक केलं जात आहे. ह्याला इथं आत खाचे दिलेलं आहे ह्याला आणि इथं ह्या दोघांना इंटरलॉक आहे. इंटरलॉक केलं की दोन्ही लॉक होऊन जातात, निघत नाही सहसा. आणि ह्याची प्रोसिजर कशी आहे की जर समजा तुमचं 10 बाय 10चं एखादा हॉल आहे तर हार्डली तुम्ही हे 1 तासाभरात तुमचं पूर्ण हे इन्स्टॉलेशन होऊन जातं. जर समजा तुमचं ते मोकळं आहे, तुमची ती रूम मोकळी आहे, त्याच्यामध्ये सामान आहे, तर 1 तास खूप झालं. समजा तिथं सामान आहे तर थोडंफार शिफ्टिंग वगैरे करण्यामध्ये त्याच्यामध्ये 1-1.5 तास त्याच्यामध्ये जातात. त्याचं इन्स्टॉलेशन खूप इझी आहे, इझीला आपण करू शकतो. प्लस ह्याच्यामध्ये कुठं ग्लू वगैरे लागत नाही, फक्त एकमेकांना इंटरलॉक हे होत जातात, पूर्णपणे आपण करू शकतो. आता ह्याचा जो बॉक्स आहे, एका बॉक्समध्ये ह्याचे 10 पीस येतात. जवळपास हे 24 स्क्वेअर फीट कव्हर करतं एका बॉक्समध्ये. आणि जसं आता आपली रिक्वायरमेंट त्या अकॉर्डिंगली आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे फ्लोरिंग आहे हे 100% वॉटरप्रूफ आहे. इव्हन तुम्ही याला बाथरूममध्ये पण तुम्ही याला लावू शकताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पूर्ण अँटी स्किड आहे, स्लिप वगैरे होत नाही. आणि नॉर्मली कसं थंडीमध्ये आपण कसं घरी नॉर्मली आपण स्लीपर्स वगैरे घालून फिरतो कारण का फ्लोर गार असतात, तर त्याच्यामध्ये हे आपल्याला खूप आराम देतं. गरम असतंय पायाला. तुम्ही एकदा हे लावून बघा, 100% हे प्रोडक्ट तुम्हाला आवडेल. आता तुम्ही आता जरा तुम्हाला जर ह्याचं बघायचं इन्स्टॉलेशन तर तुम्हाला एक झलक मी इन्स्टॉलेशनची दाखवतो. कॅमेरामॅन या इथं, आपण जरा आपल्या ऑडियन्सला दाखवूया की दोन्हीकडे आता जे आहे आपली ही टीम जी आहे प्रोफेशनल टीम आहे. तर आता इथे इन्स्टॉलेशन ही प्रोसेस चालू आहे. आता हे पूर्ण आता आमचं हॉल कंप्लीट झालेला आहे, किचन कंप्लीट झालंय, लॉबी कंप्लीट झालेली आहे आणि ते कंप्लीट करत करत आता आम्ही इथं बेडरूममध्ये आलो आहे. आता हार्डली मला वाटतं एक 4 ते 5च आता फक्त प्लॅन्क्स राहतील. तेवढं झालं की आपली ही साईट कंप्लीट होती. म्हणजे ही साईट आम्ही 5 तासामध्ये पूर्ण कंप्लीट केली. तर तुमचं जे प्रेम आहे आमच्या चॅनल बरोबर असंच असू द्या. धन्यवाद.